गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण सर्वांचं मार्कंड क्लासेस ह्या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत आहे. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट and learn with a poem our 10th class, and it is If. First of all, I am going to read this poem for you. Okay, then we will start explain this poem line by line. Rudyard Kipling, the poet of this poem. He was born in 1865 and he died in 1936. Rudyard Kipling was an English journalist. Short story writer, poet and novelists. रुdyard किपलिंग हे इंग्रजी पत्रकार होते, लघु कथाकार होते, कवी होते and कादंबरीकार सुद्धा होते. Kipling was one of the most popular writers in the United Kingdom. युनायटेड किंगडम मध्ये असणाऱ्या सर्व पोएट मध्ये रुdyard किपलिंग हे मोस्ट पॉप्युलर होते, अधिक लोकप्रिय होते. इन बोथ प्रोज अँड वर्स, म्हणजे त्यांनी पद्य आणि गद्य या दोघांमध्ये खूप लिखाण केलेलं आहे. इन द लेट 19th अँड अर्ली 20th सेंचुरी, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात ही वॉज अवॉर्डेड द नोबल प्राइज फॉर लिटरेचर इन 1907. 1907 मध्ये त्यांना नोबल प्राइज मिळाले आहे. ॲट द एज ऑफ 42, त्यावेळेस त्यांचं अवघं वय होतं 42. He was the first writer writing in English to receive the prize. ते पहिले इंग्लिश रायटर होते की ज्यांना नोबल प्राइज मिळालं होतं. The poem deals with the advice given by a father to his son. You know that every father in the world wishes to mold his child as a best citizen of the world. So, father gives advice to his son or daughter. So, the whole poem deals with advice, which advice is given by a father to his son. Okay, first of all, I am going to read it. First stanza of this poem. Okay. This first stanza, I am going to read it for you. Look and listen there. If you can keep your head when all about you are losing theirs and blaming it on you. If you can trust yourself when all men doubt you. If you can trust yourself when all men doubt you, but make allowance for their doubting too. If you can wait and not be tired by waiting.
or being lied about, don't deal in lies. Or being hated, don't give way to hating. And don't look too good nor too wise, nor talk too wise. Okay, a father gives advice. The advice is so precious. If each and every one of us implement this advice in our own life, we can be great citizen on this earth. So if you can keep your head, ते बोल्ड टाईपचं जे लाईन आहे, कीप युअर हेड, त्याचा मिनिंग शेजारी ग्लोसरीमध्ये सुद्धा दिला आहे, तिथे बघा. कीप युअर हेड इथं आहे बघा तो अर्थ. कीप युअर हेड म्हणजेच नॉट टू गेट अँग्री, डोकं शांत ठेवणे, डोकं भडकू देणे नाही. कीप युअर हेड, तुमचं डोकं ठिकाणावर ठेवा, शांत ठेवा. जर वडील सांगतात बाळा, इफ यू कॅन कीप युअर हेड, जर तू तुझं डोकं शांत ठेवू शकलास, वेन ऑल अबाउट यू, जेव्हा तुझ्या अवतीभोवतीचे लोक आर लॉसिंग देअर्स, त्यांचं डोकं भडकेल, ते रागावतील, दे गेट अँग्री, बट यू शूड कीप युअर हेड, यू शूड not get angry. If you can do this, when all about you are losing theirs and blaming it on you, तुझ्यावर काहीतरी दोष, तुला काहीतरी दोषारोप करतील, त्यावेळेस त्यांचं डोकं भडकलेलं असेल, तू मात्र तुझं डोकं भडकू द्यायचं नाही, तू शांतता राखायची, डोकं शांत ठेवायचं. If you can trust yourself when all men doubt you, त्याचबरोबर तू असंही करू जर शकलास तर अतिउत्तम. जर ऑल मेन डाऊट यू, तुझ्यावर संशय घेतील, त्यावेळेस तू काय करू जर शकलास तर ट्रस्ट युअर सेल्फ, तू तुझा स्वतःवर विश्वास ठेव. बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. बघा या लाईनमध्ये सुद्धा ते बोल्ड अक्षरामध्ये जे काही सांगितलंय मेक अलाउन्स फॉर, त्याचा मिनिंग इथं शेजारी दिला आहे, तो पण पहा. मेक अलाउन्स फॉर म्हणजे कन्सिडर व्हॉट अदर्स ऑल्सो हॅव टू से अबाउट समथिंग, जे दुसरे काय म्हणतात बोलतात ते सुद्धा विचारात घेणे, त्याला म्हणतात मेक अलाउन्स फॉर, विचाराधीन घेणे. जेव्हा बाकीचे लोक तुझ्यावर संशय घेतील, जेव्हा बाकीचे लोक तुला दोष देतील, बाकीचे लोकांचं डोकं भडकेल, तू मात्र शांत ठेवू जर शकलास, तुझं डोकं तू शांत जर ठेवू शकला आणि तुझा स्वतःवर विश्वास जर तू ठेवू शकलास, पण ज्यावेळेस ते बाकीचे लोक तुझ्यावर संशय घेत असतील, त्यांच्या डाऊटचा सुद्धा तू मेक अलाउन्स फॉर विचारात जर घेतलेस, और बीइंग लाईड अबाउट, डोंट डील इन लाईज, आणि जेव्हा केव्हा ते बाकीचे लोक तुला खोटं ठरवतील, बीइंग लाईड अबाउट, एखाद्या गोष्टीबद्दल खोटं मानतील, बट डोंट डील इन लाईज, मात्र तू खोटारड्यापणामध्ये जाऊ नकोस. और बीइंग हेटेड, आणि तुझा जर ते तिरस्कार करत असतील, तुझा तिरस्कार ते करत असतील, तर डोंट गिव्ह वे टू हेटिंग, डोंट गिव्ह वे टू हेटिंग. बघा हे सगळे जे काय आहे ते सगळे मिनिंग्स तुम्ही शेजारी दिलेल्या ग्लोसरीमध्ये वाचू शकता. गिव्ह वे टू हेटिंग, बी लाईड अबाउट म्हणजे फॉल्स थिंग्स स्पोकन अबाउट वन सेल्फ बाय अदर्स, दुसरे जेव्हा एखाद्याबद्दल खोटं सांगतात त्याला म्हणतात बी लाईड अबाउट. गिव्ह वे टू हेटिंग,
अलो हेट्रेड टू टेक कंट्रोल ऑफ ओन सेल्फ. म्हणजे तिरस्काराला प्रत्युत्तर तिरस्कार करणे. जर तुझा कोणी तिरस्कार करत असतील, डोंट गिव्ह वे टू इटिंग. तू मात्र तिरस्काराला तुझ्या थारा देऊ नको. तुझ्यामध्ये दुसऱ्यांचा तिरस्कार करण्याची वृत्ती तू बाळगू नकोस. तिरस्कार करण्याचा हेट्रेसपणाचा थारा तू देऊ नको. अँड इट डोंट लुक टू गुड नॉट टॉक टू वाईज. अँड इट अजूनही बाळा, नॉट टॉक टू वाईज, नॉट टॉक टू वाईज. इथं अर्थ दिलाय बघा. डोंट लुक गुड नॉट टू बी परफेक्ट. जरी तू परिपूर्ण नसलास. टॉक टू वाईज, टॉक टू वाईज म्हणजेच बघा तिथं अर्थ दिला आहे. टॉक टू वाईज म्हणजेच शो ऑफ ओन्स नॉलेज. आपल्या ज्ञानाच्या बढाई फुशारकी मारणे. तर तू उगाच तुझ्या ज्ञानाची फुशारकी मारत फिरू नकोस. आय थिंक फर्स्ट स्टांजा यू मस्ट हॅव अंडरस्टूड. तुम्हाला कळलंच असेल. आय कन्सिडर्ड इट. नाव आय एम गोइंग टू स्टार्ट नेक्स्ट स्टांजा ऑफ दिस पोएम. सेकंड स्टांजा. If you can dream and not make dreams your master. If you can think and not make thoughts your aim. Very nice. In first two lines of the second stanza, the father advises his son, if you can dream. बाळा, तू जर स्वप्न पाहू शकलास तर अतिउत्तम. बट डोंट मेक ड्रीम्स युअर मास्टर. पण तुझं स्वप्न, एखादं स्वप्न बघशील आणि त्या स्वप्नात पूर्ण करण्यासाठी, परिपूर्ती त्या स्वप्नाची करण्यासाठी तू स्वप्नाच्या मागेच धावत जाशील. याचा अर्थ ते स्वप्न, ते तुझं ड्रीम, ते तुझं ॲम्बिशन तुझं मास्टर बनेल. अँड यू विल बी स्लेव ऑफ युअर ओन ड्रीम. सो यू मस्ट ड्रीम बट don't be slave of your dream. It means don't make your dream your master. If you can think, तू विचार करू शकलास ना. Yes, you must think. तू विचार करच. But not make your thought your aim. पण तुझं विचार तुझे ध्येय बनवू देऊ नकोस. एकदा का एखादा विचार आपलं ध्येय बनलं की आपण त्या ध्येयाच्या पाठीमागे पळत सुटतो आणि आपल्या जीवन जगण्याचा आनंद आणि आसपासचे लोकांचा प्रेम आणि त्यांचा आदर आपण विसरून जातो. सो इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर. माणसाच्या आयुष्यामध्ये ट्रायम्फ अँड डिझास्टर. ट्रायम्फ म्हणजे जीत. ट्रायम्फ म्हणजे जीत. हे बघा इथं अर्थ दिला. ट्रायम्फ. ट्रायम्फ म्हणजे व्हिक्ट्री. अँड डिझास्टर म्हणजे हार किंवा संकट. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हार आणि जीत हे येत असतात. जसं ऊन सावलीचा खेळ असतो तसं दुःख आणि सुख हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात. हार आणि जीत त्याचबरोबर येते. संकट आणि चांगली स्थिती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मागे पुढे होत असते. पण अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स. पण अशा ह्या सुख दुःखाला, अशा हार जितीला, अशा संकटाला आणि चांगल्या काळाला, सुकाळाला, अशा दुष्काळाला आणि सुकाळाला हे काय म्हटलंय पोएटने? इम्पोस्टर्स. म्हणजे इम्पोस्टर्स म्हणजे वन हू डिसिव्ज अदर्स बाय प्रिटेंडिंग टू बी समवन इल्स. दुसऱ्याचं ढोंग करणे, सोंग आणणे. इम्पोस्टर इथं मिनिंग दिलाय बघा. ह्यांना भोंदू म्हटलंय. संत ज्ञानेश्वरांनी, श्रीकृष्णांनी, भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेत सांगितलं आहे, दुःख आणि सुख हे माणसाच्या जीवनामध्ये येत राहतात. पण सुखादुःखाला समान दृष्टीने जो वागवतो तोच खरा स्थितप्रज्ञ असतो. इथे पण रुडयार्ड किपलिंग या पोएममध्ये
त्या फादरच्या रूपाने आपल्याला सल्ला देतात की काय सल्ला देतात की ट्रायम्फ अँड डिझास्टर अल्सो इम्पोस्टर्स, ते भोंदू आहेत, ते आपल्याला वाटणारे वास्तव असतं पण ते वास्तव नसतं. त्याला आपण कसं करायचं, जस्ट सेम, समानतेशी त्यांना आपण गृहीत धरायचं. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रुथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय न्यूज टू मेक अ ट्रॅप फॉर फुल्स. इथे बघा मिनिंग दिलाय. Truth twisted by someone. It means change the truth a little to gain some advantage. कधी कधी तुम्ही सत्य बोललेलं लोक त्यांच्या फायद्यासाठी हे नेव्ज जे आहेत, जे मूर्ख लोक आहेत, स्लेव्ज जे आहेत, त्यांना मूर्खांसाठी त्यांचा मार्ग सोयीस्कर करण्यासाठी तुमचं सत्य बोलणं सुद्धा त्याच्यात बदल करून कसं खोटं आहे असं पटवून सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि तुम्हाला ते ऐकल्यावर वाईट वाटतं, पण तुम्ही ते वाईट वाटून घ्यायचं नाही. तुम्हाला ते सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रुथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय न्यूज टू मेक अ ट्रॅप फॉर फुल्स. आणि असे लोक त्यांच्या सोयीसाठी आपलं सत्य बोललेलं सुद्धा बदलवून त्याचा विपर्यास करतात. त्याचा मूर्खांचा रस्ता सोयीस्कर करण्यासाठी ते त्याचा फायदा करून घेतात. और वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन अँड स्टूप अँड बिल्ड देम अप विथ ओन आउट टूल्स. आणि द फादर also advises his son further that you should watch those things has broken in front of you by others. Those things you have devote your life to build them. त्या वस्तू की ज्या वस्तू निर्माण करण्यासाठी तुम्ही संपूर्ण तुमचे इक्विपमेंट संसाधनांचा वापर करून आयुष्य त्याला पणाला लावून ते निर्माण केलेल्या वस्तू जर कोणी तोडल्या, मोडल्या, फोडल्या असतील तर तुम्ही काय करा, वॉच, बघत राहा. डोंट कीप युअर हेड, डोंट गेट अँग्री, रागवू नका. कीप युअर हेड, डोकं शांत ठेवा. अँड स्टूप, आणि पुन्हा जोमाने कामाला लागा. स्टूप, पुन्हा कंबर वाकून, कंबर कसून कामाला लागा. अँड बिल्ड देम अप विथ वोर्न आउट टूल्स. वोर्न आउट टूल्स म्हणजे झिजलेले, पहिल्याच त्या वस्तू बनवण्यासाठी जे साधनं वापरले, जे इक्विपमेंट्स वापरले आणि ते आता झिजले आहेत, तेच झिजलेले वोर्न आउट झालेले टूल्स बाहेर काढा आणि लोकांनी तोडलेल्या, फोडलेल्या गोष्टी पुन्हा कंबर कसून सुरुवात करून पुन्हा निर्माण करा. म्हणून इथं म्हटलं आहे अँड स्टूप अँड बिल्ड देम अप विथ ओन आउट टूल्स. नेक्स्ट पेज. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू. इफ यू कॅन talk, if you can talk with crowds and keep your virtue. जर तुम्ही गर्दीत असाल, समुदायात असाल आणि तुम्ही गर्दीला संबोधत असाल ॲज अ लीडर, इफ यू आर अ लीडर ऑफ अ मास, ऑफ अ क्राउड, इफ यू टॉक, इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू. त्यावेळेस तू मात्र तुझं सद्वर्तन सोडू नकोस. कीप युअर व्हर्च्यूज. इथं मिनिंग दिलाय, कीप युअर व्हर्च्यूज. और वॉक विथ किंग्स. आणि जर तू एखाद्या महत्वाच्या व्यक्तीसोबत सहवासात असेल, त्याच्यासोबत चालत असेल,
म्हणून इथं वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. नॉर लूज द कॉमन टचचा मिनिंग इथं दिलाय बघा. नॉर लूज द कॉमन टच म्हणजे रिफ्यूज टू इंटरॅक्ट विथ कॉमन पीपल. सर्वसामान्याशी सल्ला मसलत करणे, चर्चा करणे. तुम्ही जर चांगल्या एखाद्या इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी सोबत असाल, राजासोबत जरी चालत असाल, तर त्यावेळेस मात्र तुम्ही विसरू नका की सर्वसामान्य लोकांचा संपर्क तुम्ही तोडू नका. म्हणून म्हटलं इथं लूज द कॉमन टच, तुम्हाला विसरता कामा नाही. नेक्स्ट, और नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. इफ ऑल मेन count with you but none too much. Count with you, be equally important to you. इथं मिनिंग दिलाय. बी इक्वली इम्पॉर्टंट टू यू. आणि तुमचे मित्र असो, फोज यानी फोज इट मीन्स इनेमीज, लव्हिंग फ्रेंड्स, इनेमीज असो लव्हिंग फ्रेंड्स असो, काउंट देम इक्वली. काउंट विथ यू, काउंट देम इक्वली. इफ यू कॅन फील द अनफॉरगिव्हिंग मिनिट. अनफॉरगिव्हिंग मिनिटचा पण इथं मिनिंग दिला आहे. टाइम दॅट डज नॉट वेट फॉर एनीवन. टाइम की जी वेळ आहे ती कोणाची वाट बघत नाही. त्या प्रत्येक वेळेचा तू जर सदुपयोग फिलअप केला, उपयोग करून घेतला, तर विथ 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रन. 60 सेकंड्स वर्थ ऑफ डिस्टन्स रनचा पण इथे मिनिंग दिला आहे बघा. मेक गुड यूज ऑफ एव्हरी सेकंड विदाउट वेस्टिंग. म्हणजे एका मिनिटात 60 सेकंद असतात. त्या प्रत्येक सेकंदाचा, पळणाऱ्या प्रत्येक सेकंदाचा तू जर सदुपयोग करून घेतलास तर in last two lines poet tells through role of father to his son, yours is the earth. असं वागशील बाळा, yours is the earth, ही सगळी पृथ्वी तुझी होईल. and everything that's in it, या पृथ्वीवर मध्ये जे जे गोष्टी सामावल्या आहेत ती प्रत्येक गोष्ट तुझी स्वतःची होईल. and which is more, आणि त्यापेक्षा अधिक बाळा, ही पृथ्वी तर तुझी होईलच, या पृथ्वीवरची प्रत्येक गोष्ट तुझी तर होईलच, पण मोर दॅन इट, त्यापेक्षा अधिक काय, विच इज मोर, यू विल बी अ मॅन. यू विल बी अ मॅन. तू खऱ्या अर्थाने काय होशील, टू बी अ गुड परफेक्ट ह्युमन बिंग ऑन द अर्थ. या पृथ्वीवरती तू परिपूर्ण असा एक पुरुष होशील. माय सन, म्हणून बाळा, काइंडली अँड बी अटेंट, रीड दिस पोएम अँड लिसन दिस ॲडवाइस बीइंग अटेंटिव्हली. सावधगिरीने, खूप दक्ष होऊन आणि खूप सिन्सिअरली ज्या पोएमचा जो कोणी अभ्यास करेल आणि इम्प्लिमेंट करेल या सल्ल्याचं, तो नक्कीच ह्या खऱ्या अर्थाने या पृथ्वीवरती गुड सिटीजन म्हणून त्याचं वर्तन ठरेल. थँक्यू फ्रेंड्स. इन दिस वे टुडे we have seen the poem with its meaning, line by line explanation. Okay, good. If you didn't subscribe my channel yet, please go to below. There is a button, red button, subscribe my videos and alert my videos notification. Okay, thank you. Goodbye.